पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये वनमंत्री संजय राठोड यांच्या विरुद्ध होणारी बदनामी थांबविण्यात यावी अशी मागणी अमरावती शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे। पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये वनमंत्री संजय राठोड यांच्या विरुद्ध होणारी बदनामी थांबविण्यात यावी अशी मागणी अमरावती शहरातील नागरिकांनी केली आहे। पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांना हेतुपुरस्सर बदनाम करण्यात येत आहे। तसेच त्यांच्या विरोधामध्ये अद्यापपर्यंत कुठली तक्रार दाखल करण्यात आली नाही। तसेच त्यांच्या विरुद्ध कुठलाही ठोस पुरावा उपलब्ध नाही असे असताना देखील वनमंत्री संजय राठोड यांची बदनामी करण्यात येत आहे। ही बदनामी थांबविण्यात यावी अशी मागणी अमरावती शहरातील नागरिकांनी केली आहे। याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। तसेच या प्रकरणाबद्दल जी व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग सध्या व्हायरल होत आहे ती मिमिक्री करून केली असल्याचा आरोप देखील नागरिकांनी या दरम्यान केला आहे। वनमंत्री संजय राठोड हे अनेक वर्षांपासून निवडून येत आहेत, त्यामुळे विरोधकांच्या मनात ही गोष्ट खुपत आहे आणि त्यामुळेच त्यांना बदनाम करण्यात येत आहे। त्यांची होणारी बदनामी थांबविण्यात यावी अशी मागणी अमरावती शहरातील नागरिकांनी केली आहे। विभाग मंत्री आहे संजय राठोड, त्यांच्यावर जे सध्या आता एक पूजा चव्हाण म्हणून आहे त्या मुलीने आत्महत्या केलेली आहे। तिच्याबद्दल आम्हाला खूप दिलगिरी आहे की तिचं असं व्हायला नको होतं, पण त्याचा आरोप जो आहे तो आपले वन विभाग मंत्री जो आहे संजय राठोड यांच्यावर लागत आहे। पण असं हे चुकीचं आहे, कारण की नुसतं ऑडिओ क्लिपवर कोणावरही गुन्हा दाखल करणे हे योग्य नाही आहे, पूर्ण पुरावा मिळाल्याशिवाय। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजा चव्हाण हिची जी आई आणि बाबा आहे त्यांनी अजूनही अद्याप गुन्हा नोंदवलेला नाही आहे किंवा तक्रार नोंदवलेली नाही आहे। आणि नुसतं बाकीचे बाहेरचे लोक म्हणत आहे की नाही यांच्यामुळे हे झालेलं आहे। आणि तो समोरचा जो अरुण राठोड जो बोलतो आहे तोच तो एक बोलतो आहे किंवा पूजा चव्हाण यांनी आत्महत्या करणार आहे, तर हा तेच ते का बोलतो आहे, याच्यामध्ये काहीतरी खूप सारं असं गूढ रहस्य लपलेलं आहे। आणि त्याच्यानंतर जे क्लिप आहे त्या क्लिपनुसार तर गुन्हा होऊ शकत नाही। जोपर्यंत ठोस पुरावा हाती लागत नाही तोपर्यंत संजूभाऊ राठोड यांना मानसिक आणि कुठलाही मानसिक टेन्शन देऊ नये। आणि त्यांचं जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही, कुठलीही माहिती मिळत नाही, तोपर्यंत त्यांना राजीनामाही मागू नये। मला तरी वाटते त्यांच्यासोबत न्याय व्हायला पाहिजे आणि त्यांच्यावर जोपर्यंत काहीही निष्कर्ष निघत नाही त्यांना त्रास देऊ नये ही आमची मागणी आहे। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।